हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय, जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जे प्रश्न 8वा असणार आहे, 8 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत आपले, ते इथून पुढे एक एक क्वेश्चन आपण डिस्कस करत जाणार आहोत. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिला प्रश्न 8व्या मधला जो पहिला प्रश्न मी दिला होता, नियोजन म्हणजे काय व नियोजनाचे महत्व स्पष्ट करा, हे डिस्कस करायचं आहे. हे मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने आज एक्सप्लेन करणार आहे. कसं लिहायचं आणि काय लिहायचं मी हे तुम्हाला सांगणार आहे. ओके, बघा आता प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला असतो एक्झाम मध्ये. लिहिते वेळी पहिल्या पेजवरती मीन्स आता या प्रश्नाला लिहायला चालू करणार आहात तेव्हा पहिल्या पेजवरती तुम्हाला अशा पद्धतीने प्रस्तावना लिहावी लागते. प्रस्तावनेमध्ये मी या ठिकाणी तुमच्यासाठी प्रस्तावना सुद्धा लिहून दिलेली आहे. तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने लिहू शकता की मॅडम हे दिले, हेच आम्हाला पाठ करावं लागतं असं काही नाहीये. हे करा वाटलं हे करा, तुम्हाला जर स्वतःला येत असेल तर गुड, काहीच हरकत नाही. पहा, प्रस्तावना मी या ठिकाणी लिहून दिले. प्रस्तावनेमध्ये काय लिहिले एकदा चेक करू आपण. काय म्हटलेलं आहे, व्यवस्थापनाचे मूलभूत व प्राथमिक कार्य म्हणजे नियोजन हे अतिशय सोपं सांगितले. त्याच्यानंतर नियोजन कार्यात संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावयाच्या कृतीचा भविष्यकालीन आराखडा तयार केला जातो. हो, आपल्याला भविष्यामध्ये काय करायचंय हे नियोजनामध्ये ठरवलं जातं. अतिशय सोपं आहे, हे आपल्याला लक्षात राहतं. त्याच्यानंतर नियोजन हे व्यापक स्वरूपाचे कार्य आहे. नियोजन हे प्रॉपर करावं लागतं आणि व्यापक आहे, खूप मोठं आहे. प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो नियोजनामध्ये. त्याच्यानंतर व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरती नियोजनाची जबाबदारी असते. नियोजन ही प्राथमिक कार्य आहे, तेच प्रॉपर पद्धतीने झाल्यानंतर बाकीची सगळी कार्य चांगल्या पद्धतीने होतात, म्हणून सगळी जबाबदारी नियोजनावर असते. व्यवसायात व्यवस्थापकीय अधिकारी पूर्ण संघटनेसाठी दीर्घकाळ नियोजन करत असतात. नियोजन कोण करतो? व्यवस्थापक करत असतो, व्यवस्थापकीय अधिकारी करत असतात. म्हणजेच एकंदरीत अशा पद्धतीने तुम्हाला प्रस्तावना लिहावी लागणार आहे. जर ही आता माझा हा जो पेज आहे, मी तुम्हाला प्रॉपर पेज शो करते. हा माझा पेज खूप मोठा आहे. ज्यावेळेस आन्सर शीट तुम्हाला एक्झाम मध्ये दिली जाते ती छोटी असते, म्हणजे याच्यापेक्षा छोटी असते. सो आरामात 7 ते ओळी आणि हा पेज असा सुद्धा मोठा असल्यामुळे याच्यामध्ये मी एक 5 ते 6 शब्द ऍड झाले एका ओळीमध्ये. तुमचे कधी कधी 4 होऊ शकतात, 5 होऊ शकतात. ज्यांचं अक्षर छोटा आहे त्यांचं 5, ज्यांचं खूप चांगलं मोठा आहे, सुटसुटीत लिहिता येतं, त्यांचं छान बसून जातं. म्हणजेच अशा पद्धतीने अख्ख्या एका पेजवरती तुम्हाला प्रस्तावना, त्याच्यानंतर व्याख्या लिहतं. व्याख्या कंपल्सरी कशी लिहायची नीट लक्षात घ्या. व्याख्या मी आपल्या बुक मधलीच घेतले. जेम्स टोनर यांच्या मते कोणाची व्याख्या आहे, नाव मेन्शन केले, त्याला अंडरलाईन केले. त्याच्यानंतर एक लाईन सोडून लिहू शकता किंवा इथेच तुम्ही चालू करू शकता व्याख्या लिहायला. काय लिहिले, संघटनेची उद्दिष्ट ठरविणे व ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजेच काय, आपलं नियोजन आहे. अतिशय सोपी डेफिनेशन आहे, आपल्याला ती लक्षात पण राहते आणि पाठ पण होते. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेचच्या लगेच तुम्ही प्रस्तावना पाठ करून टाका, व्याख्या पाठ करून टाका आणि कोणते पण 8 मुद्दे पाठ करून टाकून बाजूला ठेवा. नियोजन इथे संपलं, त्याला आता परत पाहायची गरज नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? नीट ऐका. एका पेजवरती तुम्हाला प्रस्तावना आणि व्याख्या ऍडजस्ट करावी लागते. प्रस्तावना कधी 7 ते 8 ओळी, कोणाला जास्त आठवत असेल 9 ते 10 ओळींची पण असू शकते, पण अख्ख्या एका पेजमध्ये प्रस्तावना आणि व्याख्या बसली पाहिजे. आता त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे, ट्री डायग्राम काढावं लागणार आहे. सेकंड पेज वरती यायचंय. सेकंड पेज वरती आल्यानंतर नियोजनाचे महत्व, कोणते कोणते पॉइंट तुम्हाला आठवतात, तुम्हाला एक्सप्लेन करायचे, ते पॉइंट्स असे लिहून काढायचे. याला आपण ट्री डायग्राम म्हणतो किंवा एक छोटासा तक्ता तयार करून घ्यायचा आहे. याने तुम्हाला पॉइंट लक्षात सुद्धा राहायला मदत होते. का, एखादा एक पॉइंट जर तुम्हाला येत नसेल, आजूबाजूचं ऐकून तुम्ही पॉइंट्स लिहून ठेवला आणि नंतर तुम्हाला वाटेल तसं एक्सप्लेन केलं तरी हरकत नाही. जर आठवत नसेल तर हे तर सोपंच आहे, हे आठवणारच आहे. जस्ट इन केस मी सांगते, म्हणून असा तक्ता तयार करून ठेवा आणि या प्रॉपर मेथडने किंवा या मेथडने तुम्हाला चांगले मार्क्स मिळायला मदत होतात. 8 पैकी 8 तर पडतातच. ओके, पहा
पहिला मुद्दा स्पष्ट उद्दिष्ट निर्धारित करण्यास मदत होते. हे असेच तुमच्या बुक मधलेच मुद्दे आहेत. तुम्हाला स्टेप बाय स्टेप असे 8 मुद्दे लिहून काढायचे आहेत. जर तुम्हाला 10च्या 10 मुद्दे जर आठवत असतील, नवीन उपक्रमांना वाव देणे आणि त्याच्यानंतर व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ करणे, हे 2च राहिले तिथे. हे 10च्या 10 जर तुम्हाला आठवत असतील तर ते 10च्या 10 लिहू शकता. एक्सप्लेनेशन वरती त्या 10 पैकी कोणतं पण 8चं एक्सप्लेनेशन म्हणजे विश्लेषण दिलं तरी चालते, काहीही हरकत नाही. जर आठवत नसतील, कोणतेही 8 आठवले ते लिहा. आता याच्यामध्ये काही कॉमन मुद्दे आहेत, जसं की कार्यक्षमतेत वाढ. याला आपण टिक मार्क पण करू आणि हायलाइट सुद्धा करू. रेड कलरने स्टार मार्क करते याला. कोणतं? कार्यक्षमतेत वाढ. आणखीन त्याच्यानंतर उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर, हा एक पॉइंट आहे. मॅडम कसं काय याला हायलाइट करता आणि टिक मार्क करता? कारण बेटा हे जे 2 मुद्दे आहेत ते प्रत्येक कार्यांच्या महत्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणून हे त्या कार्यानुसार त्याला दिशा द्यायचे, तुम्हाला वळवावं लागणार आहे. नियोजन म्हटल्यानंतर नियोजनाचा समावेश, संघटन म्हटल्यानंतर या पॉइंटच्या विश्लेषणामध्ये संघटनेचा समावेश करायचा. अतिशय सोपं आहे. हे 2 लक्षात राहिलं. आणि कधी कधी तुम्हाला निर्णय घेण्यास मदत, कधी कधी जोखीम कमी करते, हे पॉइंट सुद्धा पाहायला मिळणार आहेत. म्हणजे सिमिलर पॉइंट येऊ शकतात. आता जे बिग बुल बॅच जॉईन केलेले आहेत त्यांना मी एक चार्टच बनवून दिलेला आहे सगळ्या पॉइंट्स आणि कोणते पॉइंट सिमिलर आहेत, कसं लक्षात ठेवायचे मी त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. चला, सेकंड पेज भरला आपला. त्याच्यानंतरच्या पेजवर यायचे आपल्याला. तो असणार आहे अशा पद्धतीने. आता आपण प्रस्तावना लिहिली, व्याख्या लिहिली, तक्ता सुद्धा काढला, ज्याला आपण डायग्राम असं म्हणतो, तक्ता सुद्धा काढला. मग काय करायचं? नेक्स्ट पेज वरती येऊन तुम्हाला नियोजनाचे महत्व अशी हेडलाईन टाकून, डबल अंडरलाईन करून, या ठिकाणी जर तुम्हाला आठवत असेल छोटासा अर्थ लिहायचा. 4 ओळीचं विश्लेषण करून टाकायचं नियोजनाच्या महत्वाबद्दल. बघा काय लिहिलंय मी इथं, सेम जे प्रस्तावनामध्ये लिहू शकते तेच इथं लिहिलेलं आहे. कसं? नियोजन ही एक मूलभूत व मानसिक क्रिया आहे. डबल लिहायचं नाही, नीट ऐका. नियोजन ही एक मूलभूत व मानसिक क्रिया आहे जी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भविष्य काळात करायच्या कामांची दिशा ठरविते. नियोजनाचे महत्व पुढील प्रमाणे आहेत. बस एवढं बेसिक आहे. नीट ऐका. जर तुम्हाला इथे नियोजनाचे महत्व लिहून अंडरलाईन केला, जर काही आठवत नसेल, हा जो आहे तो पूर्णपणे स्किप करू शकता. पण त्यामध्ये एवढं लिहा, नियोजनाचे महत्व डबल अंडरलाईन, नियोजनाचे महत्व पुढील प्रमाणे आहेत, एवढंच लिहा आणि एक एक महत्वाचं विश्लेषण द्यायला खाली चालू करू शकता. अतिशय सोपं आहे. समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे? बघा आता एक एक मुद्दे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू, किंवा तुम्हाला थोडक्यामध्ये मी एक मुद्दे एक्सप्लेन करते. पहिला जसं की स्क्रीनवरती आता पुस्तकी मधला आपला स्पष्ट उद्दिष्ट निर्धारित करण्यास मदत करते म्हटलेलं आहे. काय आहे बरं? म्हणजेच नियोजन अशा पद्धतीने करायचे आपल्याला, आपल्या भविष्यामधले जे उद्दिष्ट आहेत ते आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे, किंवा नियोजनामध्ये उद्दिष्ट ठरवली जाते. आपली क्षमता किती आहे, आपण किती करू शकता, त्यानुसारच उद्दिष्ट ठरवायला मदत होतात. सपोज जर आपल्याला 1000ची वस्तू घ्यायची असेल आणि आपल्याकडे 500च रुपये आहे आणि 1000ची घ्यायची म्हणून रडत बसलं तर ते आपल्याला मिळेल का? नाही मिळणार. जेवढे आपल्याकडे पैसे आहेत, 500 रुपये आहेत, तेवढ्याच 500 रुपयात आपल्याला ती वस्तू घ्यावी लागेल. बेसिक आहे. समजलं ना? उद्दिष्ट ठरवणे हे नियोजनामध्येच केलं जातं. आणखीन एक एक्झाम्पल बघा. मग जसं की व्यवसाय संघटना असेल, व्यवसाय संघटनेमध्ये उद्दिष्ट ठरवायची आहेत. आपण स्टार्टिंगला नियोजन करतोय. आपण म्हटलो की आपल्याला वर्षभरामध्ये एकूण 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचंय. किती? सपोज हेवी इंडस्ट्री आपली, 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे. तर ही जी उद्दिष्टे आपण ठरवलो, ठीक आहे, ही उद्दिष्टे बरोबर आहेत का हे सुद्धा आपल्याला बघावे लागते. जसं 1000 वस्तू आपण उत्पादन करायचं ठरवलं, तर ही वस्तूंचे उत्पादन घेण्यासाठी आपल्याकडे तेवढी क्षमता आहे का?
कपॅसिटी आहे का ते पण पाहावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याकडे तेवढे कर्मचारी आहेत का, कामगार वर्ग 1000 वस्तूंचं उत्पादन घेण्यासारखा आहे का, आपल्याकडे तेवढा कच्चा माल आपल्याकडे तेवढा कच्चा माल आहे का, कच्चा माल आहे का हे सुद्धा पाहावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याकडे साधने व उपकरणे आहेत का, साधनामध्ये कच्चा माल पण येऊ शकतो व आर्थिक आणि बिगर आर्थिक दोन्ही गोष्टी येऊ शकतात. साधने व उपकरणे आहेत का, मशीन्स अवेलेबल आहेत का, हे पण पाहावं लागतं आपल्याला. वाहतुकीची सुविधा आहे का, 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायलो वाहतुकीची सुविधा पण पाहिजे, वाहतूक पण पाहिजे. म्हणजेच या सगळ्या गोष्टी ज्या क्वेश्चन मार्क मध्ये आहेत त्या आपल्याकडे आधी आहेत का हे पाहिल्यानंतरच आपल्याला 1000 वस्तूंचं उत्पादन घेता येतं. म्हणून नियोजन, या सगळ्या गोष्टींचं नियोजन केल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा आपण 1000 वस्तूंचं उत्पादन घेण्यासाठी सक्षम आहोत. उद्दिष्ट स्पष्टपणे त्यांना समजले. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणतं आहे, दिशादर्शित. आता उद्दिष्टे तर आपण ठरवून टाकलो की आपल्याला 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे. तर आता हे 1000 वस्तूंचं उत्पादन घेण्यासाठी आखणी करावी लागते की कोण कोणतं काम करायचं, कोणी कोणतं काम केलं पाहिजे, समजायलंय ना. जसं की एखादा कर्मचारी असेल, हा आपला कर्मचारी असं समजा, त्याला जे काम दिलं ते त्याने केलं पाहिजे. म्हणजे दिशा दाखवायला मदत होत असते, दिशा दर्शविली जाते. कशामुळे, नियोजनामुळे. जसं की या ठिकाणी कर्मचारी आपण मेन्शन केलो, त्या कर्मचाऱ्याला ते काम सोपवून टाकलो, तो त्याच्या पद्धतीने काम करतो, आपलं उद्दिष्ट कंप्लीट होतं. सपोज असेच आपल्याकडे एक 50 ते 500 कर्मचारी आहेत, त्यांचं काम त्यांना सोपवून टाकलो, वर्षभरामध्ये 1000 वस्तूंचं उत्पादन आपलं टार्गेट कंप्लीट झालं. वस्तूंचं उत्पादनच घ्यायचं हेच व्यवसायाचं टार्गेट किंवा उद्दिष्ट असतं असं नाही. कोणत्या कोणत्या व्यवसायाचं उद्दिष्ट जास्त नफा कमविणे असते, बाजारात नावलौकिकता वाढवणे, हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट असू शकते. जे त्यांचे ठरवलेले उद्दिष्ट आहेत ते साध्य त्यांना करावं लागतं, त्यासाठी नियोजन महत्वाचं असतं. ठीक आहे, आपण ठरवलं, उद्दिष्ट ठरवलं गेलं, त्या पद्धतीने त्यांना मार्ग वगैरे आखून दिलो, त्यांनी काम केलं आणि आपले उद्दिष्ट कंप्लीट झाले. दिशा दर्शविते समजलं, हे सुद्धा नियोजनामुळेच पॉसिबल होते. नेक्स्ट वन आहे कार्यक्षमतेत वाढ. हे सिमिलर पॉइंट आहे. ठीक आहे, हा जो पॉइंट आहे सिमिलर आहे, तुम्हाला प्रत्येक कार्याच्या महत्वामध्ये पाहायला मिळते किंवा कधी एखाद्या कार्यामध्ये नसेल सुद्धा, पण लक्षात ठेवायचं आहे. आता कार्यक्षमतेत वाढ म्हणजेच काय, सपोज आता याच एक्झाम्पलला पकडून मी तुम्हाला सांगते प्रॉपर पद्धतीने. आपल्याकडे 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे आणि आपल्याकडे तेवढा साधन सामग्री पण आहे, वेळ पण पुरेपूर आहे. आता सगळं व्यवस्थित असते वेळी, पण काही काही कर्मचारी थोडेसे आगाव असतात. आगाव असतात म्हणजेच काय, खोड्या काढणारे असतात. त्यांना सोपवून दिलेलं काम ते कधीच करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत. म्हणजेच काय, सपोज एखाद्या कर्मचाऱ्याला तुम्ही 10 वस्तूंचं उत्पादन करा असं सांगितलं, 10 वस्तूंचं उत्पादन घ्या एका कर्मचाऱ्याला सांगितलं, तो काय करतो, कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे किंवा काहीतरी कारणे सांगून सुट्टी घेतल्यामुळे हे वस्तूंचं उत्पादन कंप्लीट होत नाही, त्याचा परिणाम आपल्या या टार्गेटवर होत असतो. म्हणून नियोजनामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांवरती पण लक्ष ठेवावं लागतं, ते चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. ह्या कर्मचारी जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्यांची कामगिरी सुधारते, त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. कार्यक्षमतेत वाढ होणे म्हणजेच काय, वेळेची बचत होणे, चांगलं सुदृढ काम करणे, टार्गेट लवकर कंप्लीट होणे, यालाच कार्यक्षमता वाढते असं म्हणतात. गोंधळ वगैरे होत नाही, चांगल्या पद्धतीने सांगून दिल्यामुळे कोणतं काम कोणी करायचं हे आपण आधीच सांगलो, कसं करायचं सांगितलं, कुठे करायचं, कशा पद्धतीने करायचं हे सांगलो, मग त्याच्यामुळे कार्यक्षमता, वेळ वाया जात नाही, कार्यक्षमता वाढते. बेसिक आहे. नेक्स्ट वन, जोखीम कमी करते. काय म्हटलेलं आहे, हा लक्षात घ्या. आता जोखीम कमी करते म्हणजेच काय, आपलं सगळं प्रॉपर चालू आहे, आपल्याला काय करायचंय हे आपल्याला समजलं. आता भविष्यामध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज आपल्याला आत्ताच नियोजन करते वेळी घ्यावा लागतं. समजायलंय ना. म्हणजेच
आता आपण व्यवसाय चालू केलो पण भविष्यामध्ये कधी बंद पडू शकतं किंवा व्यवसायाला कधी आग लागू शकते, सगळा माल जाऊ शकतो, नुकसान होतं ना फार मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा कधी पूर येऊ शकते किंवा शॉर्ट सर्किट होऊन फॅक्टरीला आग लागू शकते किंवा मध्येच कोरोना येऊ शकतो. असे जे काही अनिश्चित घटना असतात म्हणजे जे आपल्याला माहिती पण नसतात त्या सगळ्यांचा विचार आपल्याला आत्ता करावा लागतो. म्हणजेच नियोजनामध्ये काय केलं जातं, जर आपल्या व्यवसायाला भविष्यामध्ये आग लागणार असेल त्यासाठीच नियोजन म्हणून आत्ताच त्या गोष्टीसाठी विमा काढून ठेवला जातो. याला म्हटलं जातं जोखीम कमी करतं. कोण करतं? नियोजनामुळे जोखीम कमी होणं पॉसिबल होतं. आणखीन एक गोष्ट, जोखीम जी आहे पूर्णपणे टाळता येत नाही, ती कमी करता येते. सपोज अनवॉन्टेड पूर आली, ठीक आहे, आपल्या व्यवसायामध्ये ज्या ठिकाणी आपला व्यवसाय त्या परिसरामध्ये पूर आली, पूर आल्यामुळं आपल्या व्यवसायाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. सगळा जो माल आहे तो खराब होतो, वाया जातो. जे आपल्याकडे उपकरण आहे, मशीन्स वगैरे आहेत, ते बेकार होऊन जातात, त्यांच्यामध्ये पाणी शिरतं, ते काम करत नाहीत. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला आधी अज्युम करावं लागतं की हे आपल्यासोबत होणार आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इन्शुरन्स काढून ठेवायला लागतं. मग इन्शुरन्स काढल्यामुळं इन्शुरन्स कंपनी आपल्याला दावा करता येतो आणि ते आपल्याला क्लेम करत असतात इन्शुरन्स. त्यांनी सिच्युएशन पाहतात, हा खरंच गड्या आग लागली आहे, पूर आली आहे, नुकसान झालेलं आहे, तेवढी भरपाई आपल्याला करून देत असतात जेवढा इन्शुरन्स काढलो. समजलं? हे सगळ्या गोष्टी आपल्याला नियोजनामध्येच करावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, हा एक सिमिलर पॉइंट आहे, उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर. आता आपल्याकडे जेवढा टार्गेट आहे, तेवढा कच्चा माल आहे, तेवढेच कर्मचारी आहेत, त्यांचा योग्य तो वापर करून घेणे हे अति आवश्यक मानलं जातं. बघा, सपोज आपल्याला 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचे, आपण त्या प्रमाणामध्ये त्याच्या 200% जास्त कच्चा माल उग वापरतोय, काही घेणं नाही देणं नाही. हा, हे उग थोडंसं कुठं फाटलं असेल, कदाचित थोडं फाटलं असेल, हे जाऊ दे सोडून टाक, आपल्याजवळ आणखीन कच्चा माल आहे की, असं असा हलगर्जीपणा करून आपण जे स्टॉक मध्ये ठेवलेला आहे माल ते पण काढत होतो. त्यामुळे आपल्या व्यवसायाला नुकसान होत असतो. आता जे बचत करून ठेवलेलं आहे ते सगळं बाहेर काढलं आणि कदाचित नंतर तो कच्चा माल आपल्याला नाही मिळाला तर नुकसान होतं. म्हणून उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करणं गरजेचं आहे. पाहिजे तेवढाच पुरेपूर वापर करणं गरजेचं आहे. पर्याप्त वापर म्हणजे कंजूसपणा पण नाहीये. इथं तेच सांगितले पहा, संघटनात्मक नियोजनात संसाधनांची उपलब्धता व विविध कार्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची योग्य विभागणी यांचा विचार केला जातो. काय काय केलं जातं? संसाधनांची उपलब्धता, एखादं काम आपल्याला करायचं असेल त्यासाठी काय काय लागतं याचा विचार करावा लागतो आणि विविध कार्यांसाठी लागणाऱ्या साधनांची योग्य विभागणी करावी लागते. संघटनमध्ये हे काम करायचं असेल तर त्या कामाची गरज आपल्याला भागवी लागते. कर्मचारी व्यवस्थापन, अशा वेगवेगळ्या संसाधनांची आपल्याला विभागणी करून दिलेली असते. तसेच यामुळे संसाधनांचा पर्याप्त वापर करणे शक्य होते. प्रत्येक गोष्टीची चांगल्या पद्धतीने विभागणी करून दिल्यामुळे सगळ्या गोष्टी सुटसुटीतपणे पार पाडल्या जाऊ शकतात, ज्यामुळे उच्च कार्यक्षमता व चांगले परिणाम साध्य होतात. योग्य नियोजनाने आपल्या संसाधनांचा अपव्यय टाळता येतो. सपोज जर आपण नियोजन चांगल्या पद्धतीने करून ठेवलं असेल तर उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर होतो, अपव्यय टाळता येतो. म्हणून नियोजन ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे आणि वेळ खाऊ आहे. व्यापक आहे म्हटलेलं आहे. व्यापक म्हणजे जास्त वेळ घेऊन विचार करून मानसिक प्रक्रिया आहे. ओके, मानसीची प्रक्रिया नाही, मानसिक प्रक्रिया आहे. नेक्स्ट वन चेक करा, निर्णय घेण्यास मदत होते. आता आपल्याला कधी पण व्यवसायामध्ये एखादी अपॉर्च्युनिटी येत असते, ठीक आहे. आता 1000 वस्तूंचं उत्पादन आपण करायचं ठरवलं, त्यासोबत आपल्याला इतर पण टार्गेट कंप्लीट करायचे असतात किंवा कोणत्या कोणत्या नवीन संधी मार्केटमध्ये येत असतात. सपोज जसं की तुम्हाला माहिती आहे कोरोना अचानकच आला होता, आपला कपड्यांचा बिझनेस असेल, व्यवसाय आपला कपड्यांचा असेल, तर त्यावेळेस पूर्ण मार्केट बंद झालं होतं, सगळं काही थांबलं होतं. मग कोणाला तरी प्लॅन बी सुचलं असेल की बाबा आपला कपड्याचा धंदा आहे, आपल्याकडे प्लॅन बी असू शकतं.
म्हणजे तयार करून ठेवले असतात, अनवॉन्टेड गोष्टी होत असतात आपल्यासोबत. मग त्याच कपड्याचं त्यांनी मास्क करून विकायला चालू केलं. म्हणजेच प्लान आणि प्लान बी त्यांच्याकडे रेडी होतं. वर्षभर काय करायचं हे सुद्धा माहित आहे, आणि त्याच बरोबर असं नाही झालं तर असं सुद्धा करता आलं पाहिजे. किंवा एखादी गोष्ट आपण करतोय, आपल्याला शेवटी रिअलाइज किंवा मध्ये आल्यानंतर रिअलाइज होते की हे काम आपण कमी वेळेत कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने चांगली कार्यक्षमता घेऊन आपण ते काम कंप्लीट करू शकतो. म्हणून प्लान ए आणि प्लान बी रेडी ठेवावं लागतं. म्हणूनच नियोजनामध्ये निर्णय घेण्यास मदत होते. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, व्यवस्थापनासमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. प्लान ए, प्लान बी, प्लान सी खूप सारे असतात. सर्व विकल्पांच्या सर्व सकारात्मक व नकारात्मक परिणामांचा विचार करावा लागतो. पहा, तुमच्याकडे प्लान ए आहे, प्लान बी आहे, प्लान सी पण आहे, विविध नियोजन आहे तुमच्याकडे, पण त्या सगळ्यांचा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह विचार करूनच ते प्लान तुम्हाला अंमलात आणावं लागतं. पूर्व निर्धारित ध्येय साध्य करण्यासाठी वैकल्पिक कार्य निर्धारित केल्यानंतरच निर्णय केला जातो. आता वैकल्पिक कार्य म्हणजेच काय, प्लान ए सोबत प्लान बी सुद्धा रेडी ठेवणं. एका कामावर डिपेंड न राहता ते काम कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये होत असेल तर दुसरं प्लान फॉलो करणं अतिशय सोपं आहे. यामुळे व्यवस्थापकाला तर्कशुद्ध निर्णय घेण्यास मदत होत असते, आयडियल डिसिजन घेण्यास मदत होत असते. क्लिअर आहे? त्याच्यानंतर नंबर 7, नियंत्रणासाठी मानके ठरविण्यास उपयुक्त. हे सुद्धा अतिशय सोपं आहे. आता हे समजून घेण्यासाठी लक्षात घ्या, जसं मी म्हटलं होतं की आपल्याला 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचंय. किती? 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचंय. हे आहे आपलं मानके. याला आपण स्टँडर्ड असं म्हणतो, किंवा याला आपण अपेक्षित ठरवलेलं आहे, अपेक्षित स्टँडर्ड आहे आपलं. हे आपण एवढं कंप्लीट करायचंच आहे. वर्षभर सगळेजण काम केलं, नियोजन प्रॉपर झालं, संघटन झालं, सगळे कार्य चांगल्या पद्धतीने पार पडले. पण वर्षाच्या शेवटी आपल्याला समजलं की आपण प्रत्यक्षपणे 900 वस्तूंचं उत्पादन घेऊ शकलो. ठरवलं होतं 1000 घेणार, पण आपण 900 वस्तूंचं उत्पादन घेऊ शकलो. म्हणजेच नियंत्रणासाठी मानके ठरवण्यास उपयुक्त होतं. आता या दोघांमधला जो डिफरन्स आहे, 100 रुपयाचा डिफरन्स या ठिकाणी येतं. हा डिफरन्स कशामुळे आला, का बरं आला, याचा योग्य तो विचार करून निर्णय घेतले जातात. म्हणूनच नियंत्रणासाठी मानके नियोजनामध्येच ठरवले जातात. नियंत्रणासाठी मानके म्हणजेच काय की वर्षाच्या शेवटी आपल्याला काय करायचंय, नियंत्रण हे ऑब्झर्वेशन नेहमीच चालत असतं, पण वर्षाच्या शेवटी पण आपल्याला समजतं ना की आपण किती अभ्यास केलाय, आपल्याला किती मार्क घ्यायचे होते आणि आपण किती मार्क घेतलो. युनिट टेस्ट असू दे आपली, आपण एक अंदाज लावतो ना, का घेऊ शकलो नाही याचा विचार करतो आणि नेक्स्ट टाइमला चांगला अभ्यास करतो. म्हणजेच एक गोल सेट करण्यासाठी आपल्याला मदत करत असतं. मानके म्हणजे स्टँडर्ड. जसं की 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं, वर्षभर आपल्याला तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने काम करायचं, आणि शेवटी आपल्याला जर ते अचीव्ह झालं नाही तर त्याची तुलना करून जे काही रिझन असतील ते शोधून त्यावरती काम करायचं. त्याच्यानंतर आहे सर्व कार्यांचा समन्वय साधणे. आता व्यवसायामध्ये विविध कार्य केली जातात, जसं की नियोजन आहे, संघटन आहे, कर्मचारी व्यवस्थापन आहे, निर्देशन आहे, नियंत्रण आहे. या सगळ्या कार्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम सुद्धा नियोजन करत असतं. त्याच्यानंतर 9 आहे व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ करते. जसं की तुम्हाला माहित आहे, नियोजन हे व्यवस्थापनेचं पहिलं कार्य आहे. नियोजनामध्ये स्पष्ट उद्दिष्टे ठरवली जातात, त्या पद्धतीने काम केलं जातं. जर नियोजन हे कार्य थांबलं, म्हणजे जे काही उद्दिष्ट ठरवलं त्या पद्धतीने काम करणं जर थांबलं, तर संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, इतर कार्यावरती याचा परिणाम होत असतो. म्हणून नियोजनामुळे व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ होतात. नियोजनामध्ये ज्या पद्धतीने ठरवलं त्या पद्धतीने काम सुरळीत चालू राहिलं तर पुढे संघटन कार्य चांगलं होतं, कर्मचारी व्यवस्थापन चांगलं होतं, निर्देशन चांगलं होतं, त्याच्यानंतर नियंत्रण हे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट वन आहे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते.
आता व्यवसायामध्ये विविध संधी येतात, अडचणी येतात, त्या सगळ्या अडचणीमधून संधी मिळून एक आपल्याला आयडिया म्हणजेच एक डिसिजन घ्यावं लागतं. ते डिसिजन घेण्यासाठी सुद्धा नियोजन आपल्याला मदत करत असतं. हे होतं आपलं नियोजनाचे महत्व. ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता. जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही की रट्टा मारावंच असं काही नाही. तुम्ही वाचन ठेवा, सारखं 5 ते 6 वेळेस वाचन ठेवा, म्हणजे नियोजन काय आहे काय नाही ते तुम्हाला लक्षात येतं आणि तुम्हाला फेकाफाकी सुद्धा करायला जमतं. ओके, हा होता आपला नियोजनाचा महत्व. नेक्स्ट वन असणार आहे याचा पुढचा क्वेश्चन, म्हणजेच या चॅप्टर मधलं संघटन या कार्याबद्दल आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. त्याच बरोबर ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रस्तावना, व्याख्या असा तक्ता तयार करून दिला आणि जर तुम्हाला वाटतं की सगळ्यांचे विश्लेषण पण हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये 100 रुपीज नोट्स एक्सपर्ट जो कोर्स आहे आपला, त्याची लिंक मी ऍड केलेली आहे. तिथून तुम्ही लिंक वरती क्लिक करून ऍप डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता आणि या सगळ्यांची उत्तरं मिळवू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.